भाऊ सुनील काळे आणि तुम्ही आज एकाच व्यासपीठावर आलेला आहात, काय सांगाल? नगराध्यक्ष आहे ते, त्यांच्या गावात कॅम्प असल्यामुळे काही साहजिकच आहे असं नसतं. स्टॉल लावलेले आहेत, तिथे जे लोक उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे. आता खऱ्या अर्थानं आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी थांबलो तो कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत. तर या ठिकाणी मी सर्वांनी शांत बसायचं आहे. जे रुटीनची कामं आहे ते रुटीनची कामं तर होत आहेत, कार्यालयात सुद्धा पूर्ण होतात, परंतु काही विषय असे आहेत सर की जे आपल्याकडे काही अन्य इष्टांक नसल्यामुळे किंवा काही गोष्टी आपण करू शकत नाही. जसं पुरवठ्याचा एक विषय आहे, यांची नेहमी मागणी असते. ह्या 3 वर्षात आपण जवळपास 2000 लोकांना लाभ दिलेला आहे. परित्यक्त्या स्त्रिया, अतिगरीब महिला, परंतु अजूनही साधारणतः 1,500 ते 2,000 लोकांची इथून मागणी आहे आणि त्याचे अर्ज आपण स्वीकारत आहोत सर. आणि त्याच्या इष्टांकाची मागणी आपण शासनाकडे पाठवलेली आहे, मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेली आहे. एक पत्राची प्रत आपल्याला सुद्धा आम्ही देतोय सर. मॅडम सुद्धा एक प्रत देऊन टाका. आणि तो एक विषय आहे आणि त्याशिवाय बाकीची आणि संजय गांधी योजना सर. राजस्व समाधान शिबिराचं आयोजन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. वरणगावला आज त्याच्यासाठी कॅम्प लावण्यात आलेला होता. वरणगाव आणि वरणगावच्या परिसरातील जेवढी गावं आहेत त्या सगळ्याच नागरिकांसाठी हा कॅम्प घेण्यात आलेला होता. तसं तर रेग्युलर कामही कार्यालयामध्ये होतच असतात, शासकीय कार्यालयामध्ये, परंतु तरी काही कामं अशी असतात की जी थांबून जातात किंवा बऱ्याचशा नागरिकांना ऐन वेळेला अधिकारी मिळत नाही किंवा त्याच्यात काही अडचणी येतात. तर त्या अडचणी जागच्या जागी सोडाव्या म्हणून या महाराजस्व अभियानाचा शासनाने सुरुवात केलेली आहे. याच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी बोलवून जागेवरच जे प्रश्न सुटतील ते इथल्या इथे सोडवले जातात आणि जे काही जटिल प्रश्न असतील मग ते त्याची नोंद घेऊन मग तहसीलदार मॅडम त्यांच्या दालनामध्ये नंतर सोडते. आता तुम्ही उष्णतेचा विषय काढला, उष्णता वाढते पण सर्रास वृक्षतोड केली जाते, कत्तल केली जाते, याकडे शासन काय ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्ट शासनावर ढकलून चालत नाही. आता वृक्षतोड करतात ते त्या नागरिकांनी विचार करायला पाहिजे की आपण एका बाजूला एवढा निसर्गाचा कोप होतो आहे, एवढी उष्णता वाढते आहे, झाडं लावायच्याऐवजी झाडं तोडणं ही खरोखरच मोठं पाप आहे. म्हणून नागरिकांनी याच्या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडं जगवली पाहिजे, लावली पाहिजे. भाऊ सुनील काळे आणि तुम्ही आज एकाच व्यासपीठावर आलेला आहात, काय सांगाल? नगराध्यक्ष आहे ते, त्यांच्या गावात कॅम्प असल्यामुळे काही साहजिकच आहे असं नसतं. तर आज महाराजस्व शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं, काय सांगाल? महाराजस्व अभियान जे आहे ते महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनी चालू केलेली चांगली कल्पना शासन आपल्या दारी. त्याकरता या वरणगाव शहरातल्या जनतेला याचा शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्या समस्या या त्याचं निराकरण तिथं स्पॉटवर झालं पाहिजे, यासाठीचा कॅम्प इथे आयोजित करण्यात आला होता. महसूल प्रशासनाचं मान्य प्रांताधिकारी जितेंद्र पाटील साहेब, तहसीलदार नीताताई लबडे यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. या शिबिराचं उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांच्या हस्ते इथे झालं. त्यांनाही मी धन्यवाद देतो की आमच्या शहरातल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून का होईना इथे सुरू केलेला आहे आणि मला आशा आहे की या समस्या तातडीनं सुटतील. भाऊ नगरपालिकेच्या टायमाला संजय सावकार यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली होती, तुम्ही भाजपच्या असलेल्या नगरसेवकांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आज तुम्ही सगळे एकाच व्यासपीठावर आहे, कसं पाहता? मी हे काही राजकीय व्यासपीठ नाही आहे, हे शासकीय व्यासपीठ आहे आणि ते तालुक्याचे आमदार आहेत. त्याचा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणजे प्रोटोकॉल असतो. मंत्री महोदय जर कधी आपल्या जर कधी घरी जर कधी आले तर आपण पाहुण्यांचं स्वागत करतो. या भूमिकेतनं मी मंत्री महोदयांचं स्वागत केलं आहे. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, मी माझ्या भूमिकेवर चालतो आहे आणि सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून निधी मिळाला पाहिजे, जे काम आहे ते कामं त्या माध्यमातून झालं पाहिजे, यासाठी सर्व राज्याचे मुख्यमंत्री ते आमचे हृदयातले स्थान आहे. गिरीश भोये या हृदयातले स्थान आहे. मग त्याप्रमाणे गुलाबराव पाटील असतील, सावकारे साहेब असतील, त्याच्यानंतर हे जे मंत्री महोदय या मंत्री महोदयांकडे जाऊन आपण तर काम त्या माध्यमातून गावासाठी मी पहिले सांगितलं आहे की मी स्वतःसाठी कोणालाही काही मागणार नाही की सुनील काळेला वाचवा किंवा सुनील काळेला काही द्या याच्यासाठी मागणार नाही. माझ्या गावच्या नागरिकांना तिथे शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, शासनाचा निधी त्या माध्यमातून मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी पहिले सांगितलं की मी कोणाची पाय धरायला त्या माध्यमातून तयार आहे, जनतेसाठी, माझ्यासाठी नाही.